ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली होती झाली समता देवतया जवळ असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळ असे पापनाशे दर्शने आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत श्री संताचे माता चरणावरी माता चरणावरी संताचे माता चरणावरी संताचे माता चरणावरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत विश्वातले एक महान थोर साधू स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जीवन जगलेला महात्मा विश्व कल्याणार्थ ज्याने या भूतलावर अवतार घेतला पशु प्राण्यावर ईश्वरा इतकंच प्रेम केलं सर्वसामान्य माणसांच्या जीवनातल्या अडचणी त्यांच्या कृपाशीर्वादाने दूर होतात साक्षात्कार हा जीवनाचा हेतू आहे महान मंगलता हे ज्यांचं जीवन आहे सत्कर्म हे ज्यांचं कार्य आहे आणि परोपकार हे ज्यांच्या जीवनातलं साध्य आहे जीवनाला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी ज्यांचं आज आदमापूरला निवासस्थान आहे आज आपल्याकडं याही भूमीमध्ये त्याने वास्तव्य करायचं ठरवलं महात्मा एका भूमीपुरता एका सर्वे नंबरपुरता किंवा एका मंदिरापुरता मर्यादित नसतं तो जिथं श्रद्धा विकसित होती त्या ठिकाणी महात्मा प्रगट होत असतो आणि ही मूर्तीकडं पाहिलं मन वेधून घेते संवेदना जागी करते रोमारोमात ऊर्जा निर्माण होते आणि जन्माला आल्याचं सार्थक होतंय नतमस्तक झालं डोकं टेकवलं की या माझ्या श्रीसंत बाळूमामाच्या पायावर तुमच्या माझ्या जीवनात असं एखादा क्षण येऊन जातं की अशा महात्म्याचं दर्शन आपल्या जीवनात होतं आणि भाग्यवान आहेत तुम्ही या पंचक्रोशीतील मंडळी वगैरे की जी दर्शनाने कृतार्थता प्राप्त करते दर्शनाने जीवनाला अतृप्ततेकडून तृप्ततेकडे नेते असं हे सुंदर ठिकाण काही वर्षापूर्वी मामांची मेंढरं इथं आली होती आणि इथून या प्रयोगाला सुरुवात झाली ज्या ज्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये शेकड्यावर हजारावर मंदिरे झाली निर्माण मामांची पण इथं साक्षात्कार आहे इथं विषारी जनावरसुद्धा 8-8 तास 10-10 तास इथं वास्तव्याला एका जागावर स्थिर राहत ही सोपी गोष्ट नसते ते आपल्या अनुभूतीने मामान्य ठिकाणी
दाखवून दिले आपल्याला. तर याच्यावरही विश्वास नसला. बऱ्याच लोकांचा बऱ्याच गोष्टीवर विश्वास नसतो. बहुतांशी त्याचा त्याच्या बापावर बी विश्वास नसतो की हेच माझा आहे म्हणून, असा भाग वगैरे. हे लय खाली येऊन सांगितलं मी तुम्हाला. विश्वास ठेवावा लागतो आईच्या शब्दावर, की आईने सांगितलं ना हा तुझा बाप आहे, बस आयुष्यभर ते नाव लिहावं लागतं. पण माझी आई खोटं बोलत असली पाहिजे, मग लिहि कुणाचं बी. असं कुठं चालतं का? म्हणून संताने विचारून सांगितलंय महाराज की हे आम्ही बोलत नाही. वर बसलेली माणसं आहेत ना, त्यांनी खाली उतरायचं, पटशीन मनानेच उतरायचं. हा, तुमच्या पायावर डोकं टेकवतो. मोठी माणसं आहेत तुम्ही. मोठ्या माणसाने पाठीमागच्यासाठी आदर्श ठेवा. ज्यांचं अपंगत्व आहे, ज्याला पायाचा वगैरे तकलीफ आहे, त्यांनी बसलं तरी चालेल, पण अपंगाच्या नावाखाली जर बसला तर अपंग झाल्याशिवाय राहायचा नाही. हा, ही बंद नसतात करी ती. तिथे एक माणसानेच थांबायचं आणि दरवेळेस नियम ठेवायचा आहे की दर्शन कीर्तन चालू झालं की दर्शन बंद, कीर्तन संपल्यावर पुन्हा दर्शन घ्यायला हरकत नाही, किंवा कीर्तनाच्या अगोदर काशी करायची. तर हे मराठीत मागून यायचं, पृथ्वीराज चव्हाणाहून मुख्यमंत्री व्हायचं, सगळ्यांचं मत असं काय व्हायचं. जाऊ द्या. हां, पाया पडायचं, लांबून दर्शन घ्यायचं. तुम्ही पायरीवर बसा आणि जाऊन देऊ नका तो पुढं माग माणसं. तुम्हाला तरी काय भेटतात का? तुमचीच भावकी सगळी बाण ढकलून पलीकडे येतात. जाऊ द्या, पण प्रत्येकाने नियम पाळणं गरजेचं आहे. ही काही कोणाच्या बापाची इस्टेट आहे का जहागीर आहे, सर्वांचा देव आहे. मग सगळ्यांनी बसायचे. इथून पुढं नियमित, आता हा जो लेवल आहे ना, इथे एक रांगोळी टाकून ठेवायची दररोज प्रत्येक आमुष्याला, आणि रांगोळीच्या इकडल्या बाजूला पुरुष, इकडल्या बाजूला स्त्रिया. असं किती सुंदर वाटलं वातावरण. बाया घुसल्या इकडं गाड्यांकडं. बरं, 33% आरक्षण दिले. आता एखादं नवीन सरकार आलं तर 50% होईल. पुन्हा योगीसारखं एखादं आलं तर 80-90% आरक्षण तुम्हाला मिळेल. कुणी सरपंच, कुणी सभापती, कुणी पंचायत समितीला, कुणी झेडपीला, कुणी विधान परिषदेवर, कुणी विधानसभेवर, कुणी राज्यसभेवर, कुणी लोकसभेवर. सगळ्या बायाचे येतील पुढं. आणि सगळं बाप्य घरी. गंगाराम झाल्या का भाकरी? रामराव फोडणी दिली का? श्यामराव पोरं धुतली का? त्याच्या आधी मेलेलं परवडलं गाड्यांना. सावधान. किती ढकलायचं इकडं गाड्यांना का? त्यांनी काय तिकडं मसनवट्यात जायचं का पार तिकडं? काय कळना ना, काय व्हाय ना. जा द्या. हे बेकार धंदा. हे उगच बोलिलं तुम्ही मला. हे चांगलं लक्षण नाही. नंगाट आहे माणूस. मला हानत्यात लोक रस्त्याने जाताना सुद्धा. म्हणजे तसा 2-3 जणाला अजून नाही ऐकत. इतका काय मरेल आणि रोगाट, आणि ही गडी पुढं सरकून बसायलाच भेट होता. त्याला वाटलं काय जवळ जावं. मला कसलाच काहीच नाही, काळजी करायसारखं नाही. मला संसर्गजन्य रोग नाही, काही नाही. जवळ बसला तरी चालतं, काय वाईट नाही. आणि मी निरोगी. लहानपणापासून माझं डोकं जन्मल्यापासून दुखलं नाही, आणि पोट लहानपणापासून कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही काहींचं तसं सुद्धा दुखत आहे. किती खातोय? आता खायचं काय ठेवलंय काय लोकांनी? 100% अनुदानावर संडासची स्कीम होती आमच्याकडं. बाकी कशातलं का खात नव्हती, पण नव्हता हात लावाय पाहिजे. पुसून आणलं ह्याकडे नीती सुद्धा. काय एकदा वृत्ती बेकार झाल्यावर काय राहत असं. म्हणून जाऊ द्या. सर्वांच्या पायावर डोकं, मामांच्या पायावर डोकं टेकवतो, माझ्या आया बहिणींच्या पायावर डोकं टेकवतं. इकडं तिकडं बसलेली, पलीकडे गट बसला राष्ट्रवादीचा, त्यांच्या बी पायावर डोकं टेकवतो. महाग इकडं मनसेचं आहे, त्याला लोटांगण घालतो. माणसात बसत जावा माणसांसारखं. असा भाग वगैरे. एवढं कळलं म्हणजे पुष्कळ झालं. पुन्हा सांगायची काही गरज नाही. ज्ञानी माणसं आहेत, हुशार माणसं आहेत, चांगली माणसं आहेत. माणसं आहेत फक्त, चांगलीच आहेत ती. आता किती गायले आहे मुलांनी. 2 आमचे पवार आहेत, गड्या 2 जणांनी.
एकाने तरी टाळी वाजवायचं तरी कष्ट घेतलं का त्याच्या बाबतीमध्ये? एवढं प्रोत्साहन आपण देऊ शकत नाहीत म्हणल्यावर काय, मला सुद्धा खंत वाटते कधी. वाजवलं आहे पकवान, थोडंसं काय 2 टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून, तर त्यांना उल्हास निर्माण होतो. पण आपण तसं करत नाही, त्याला मुसलमानच लागतं. त्या मुसलमानाचा एखादा कवाली गझल गाणारा एखादा मुसलमान बसू द्या, 10-5 ती मुसलमान कोरीव दाड्याची वावतले असू द्या, हां, ती लगेच त्याला ताल काल सम नाही कळू द्या, पण बसलेली वाह बहुत अच्छा, क्या बात आहे, बहुत अच्छा करणार. आणि आपल्याला जणू पोलिओ झाला आहे. अरे कधीतरी प्रोत्साहन आपल्या कलाकाराला, आपल्या गुणीजनाला, आपल्या माणसाला टाळी वाजून देत जा मायबाप, त्याच्यात त्यांचा उत्साह वाढतो आणि आनंद मिळून जातो. दुसऱ्याला मोठेपण दिल्याशिवाय आपल्याला कधीच मोठेपण मिळत नाही, हा सिद्धांत आहे. विठ्ठल मला ही तरुण पोरं आवडतात. हीच करतात कामं धंदा चांगलं करतात, हे भविष्य आहे आपलं. उगं रिटायर झालेल्या फार मरेल माझं कसं होईल, मरशील तड पडून कसं होईल, काय करायचं त्यांना. असे यंग पाहिजे माणसाने आणि शेवटपर्यंत यंग राहिलं पाहिजे. सर्वांच्या पार डोकं टेकवतं. आमचे अध्यक्ष साहेब, आज्यांची पंगत आहे, ते माजी सरपंच, काय नाव, किरण धावडे, हे असे पंगत घालणारी माणसं, हे आमचे गुणीजन पवार वगैरे. पवार नाव घेतलं तरी बी वाटतं, तुझं नाही रे. तर असे हे गुणी माणसं माझी सगळी. माझी मृदंगाचार्य, साऊंड सर्व्हिस सुंदर आहे, तुलाही धन्यवाद देतो. फक्त एक काम करायचं, बालगंधर्व, भरतनाट्य मंदिर, षण्मुखानंद सभागृह किंवा तमाशा हे एक बारकाईने बघायचं, म्हणजे कुणी मारा द्यायचं ते कळत आवाजाचा वगैरे. तमाशा बघितला ना? आता मी बघतो, तुला काय अंग दुखत आहे घाल तशी. कुणी साऊंड सर्व्हिस त्यांचं बघ ना, शेवटच्या टप्प्यापर्यंत सारखाच आवाज, इथं जिथं काय येतो तितका मागलेला आहे तेवढाच ऐकाय ना. हे सिस्टीम चांगली, फक्त त्याचं संयोजन नियोजन आणि त्याचं व्यवस्थापन कमी पडतं, म्हणून ही गडी कमी पडत नाही. ही काय भरपूर दिले आता निसर्गाने विज्ञानाने जबरदस्त क्रांती. आमच्या जुन्या काळात एक एवढा माईक लॉम कळून ठेवायचा पुढं, तो कवा इकडं जायचा कधी तिकडं जायचा. महाराज एकीकडं बॉम्बाला तरी त्या मायकाला काही कळत नसायचं. असं जुनं आहुजाच्या बारक्या मशनी, हे काय मजा होती. पण त्याच्यातही आनंद होता. आजही तो आनंद आहे, म्हणून जीवन चांगलं जग. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणाऱ्या, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करणारा, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणाऱ्या, विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन, भक्तीचा परमोच्च बिंदू बोलोबा कनकाईच्या वंशात हे ज्ञानरत्न जन्माला आलं. विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा लाभलेला मराठमोळ्या कुळाला सालंकृत करण्यासाठी भंडाऱ्याच्या पायथ्याला इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल विठ्ठल मारताल तुम्ही दोघ जण मला. पंचम मध्ये म्हणा जरा काय गंमत अशा प्रकार. स्वरा माझी पंचम, पंचम गोड लागतंय. पंचम जमतो, हीच पंचम आहे, ह्यांना दुसरा कुठला
पंचम जॉर्ज पंचम जॉर्ज म्हणून एक हिंदुस्थानात गव्हर्नर होऊन गेला, इंग्लंडचा होता तो. त्यांच्या नावावर नाणं होतं पंचम जॉर्ज म्हणून, चांदीचं नाणं होतं. जुन्या माणसाकडे काय चांदीची नाणी, तुमच्याकडे कडं करून घेतलं बाई. बरं केलं. दाखवी जाऊ नका. मोठी मजा आहे. कुठं मिळतो हा आनंद? महाराज सांगतात इतका आनंद म्हणून दिवसाला 10 मिनटं तरी खळखळून हसलाच जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य ना आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का, तेल आला का, काय झालं तुला? फोडली बाबरिया कैसे दिसे तोंडा भरिया, दिसे तोंडा भरिया, दिसे तोंडा फोडली बाबरे कैसा दिसे तोंडा भरे, कैसा दिसे तोंडा भरे, कैसा दिसे घाबरू नका, या दोघं बी या. हे जागा द्या त्यांना, मागून आलेल्यांना जागा द्यावं लागते. मजा आहे, आनंद आहे. फोडली गोरी तैशे दिशे तोंडावरी. असं नसलं पाहिजे, प्रसन्न राहायचं, हसतमुख राहायचं. स्वर्ग मोक्ष कुण्या बघितलाय माय बाप? हा आनंद इथंच आहे. महाराज सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही. पूर्वी होतं स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका, कामधेनूचे खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, सगळं होतं स्वर्गात. सध्या राहिलेलं नाही वातावरण तिथं. मध्ये मी 5-6 महिने तिथंच होतो, कटाळून खाली आले. हा आनंद जो आहे ना, हा आनंद वेगळाच आहे. हा आनंद अनुभवायचा असतो, हे सांगायचा नाही कोणाला. गुळ खाल्ला, कशी गोडी ही जिभेला कळली पाहिजे, आपल्या आत चेहऱ्यावर उमटली पाहिजे. काठा पायात टोचला, चेहऱ्यावर त्याचा भाव उमटत असतो. तसा आनंद हृदयात झाला की बस आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदच निघतो मायबाप. म्हणून जीवन जगताना सुंदर जीवन जगायचं, परमार्थाभिमुख जीवन. आपल्याला शरीर दिलं ईश्वराने, हात, पाय, डोळे, कान, नाक, त्वचा, इंद्रिये, किती सुंदरता या देहाची. तुकोबाराय सांगतात काय काय दिले आपल्याला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. तुझोलच नारायण, नास जीव पण भवरोग. तुझोलच नारायण, नास जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जन तुझोलच नारायण, नास जीव पण भवरोग, भवरोग, भवरोग. हात, पाय, डोळे, कान, नाक, त्वचा, इंद्रिये. मला कमाल वाटते त्या निर्मात्याची. ज्या इंजिनियरने हे मॉडेल बनवलं असेल किती सुंदर बनवलं. तोंडाजवळ नाक, घास मोरडा भाजीला लावला, तोंडाकडे नेताना लगेच नाकाला वास. वा काय भाजी, खायच्या आधी कळती इतकं चाबरं नाक तोंडाच्या जवळ ठेवलं. ते नाक जर मानाला मागल्या बाजूने दिलास, घास मोडायचा भाजीला, इकडं हुंगायचा, इकडं तास 1.5 तास मोकार गेला असता.
बरं इथं कधी येत नाही. जर उलट दिलं असतं वर होल, पोरांनी ज्वारी टाकली असती, बाजरी टाकली असती, नाकाचं चाडं बनवलं असतं, आंघोळ करताना 2 बुचं बसवावं लागले असते, नाही तर शॉवरमधलं पाणी डायरेक्ट PVCतून आत घुसलं. काय काय खाल्लं. आणि ब्रेन आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू, त्याच्यामध्ये एक बॉबिन घातली ईश्वराने, रात्रंदिवस ती बॉबिन फिरते. तिच्यावर जो बेल्ट चढवला आहे त्याच्यावर हे पाहिलेलं दृश्य चित्रित होतं, ऐकलेलं टेप होतं. असा बेल्ट आहे, किती लांबीचा आहे. विल्सन नावाच्या एका जपान शास्त्रज्ञाने म्हटलं आहे, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील इतक्या लांबीचा बेल्ट एवढ्या छोट्या बॉबिनमध्ये, आणि ती मेंदूमध्ये फिट केली. रात्रंदिवस फिरती ती. कोणाची 10 वर्ष, कोणाची 20, कोणाची 50, 70, 80, 100, 110, 120 वर्षापर्यंत काही काहीची बॉबिन काम करते. पण आमच्या एका पठ्ठ्याने ती बॉबिन 1400 वर्ष वापरली. मायबाप भंगार होऊन दिली. किती वर्ष? 1400 वर्ष. कुणी? चांगदेवानी 1400 वर्ष वापर. बॉबिन मुद्दाम कळण्यासाठी शब्द वापरला, नाहीतर या कॅम्प्युटर मधला तो सुंदर सॉफ्टवेअर आहे. विठ्ठल केवढा आनंद आहे. कुठं मिळतोय हा आनंद? किती पैसे दिल्यावर मिळेल? नाही, हा आनंद आनंदच असतो. त्याचं मूल्यांकन करता येत नाही. कितीही मोठा अर्थशास्त्रज्ञ असला तरीही नाही जुळत ते. याला आतून निघणारी वस्तू आहे ती बाहेरून लेप नाही. तो आतून निघणारा जो आनंद आहे, आतून निघणारं सत्य आहे, आतून निघणारा ब्रह्मानंद आहे, आतून निघणारा साक्षात्कार आहे. आत्मानुभूती आतून असते मायबा, बाहेरून नसते. बाहेरून प्लास्टर असतं. ते काही फारसं खाल टिकत नाही. ते आधी पडतं मग भुसाड पाडतं, असा भाग वगैरे आहे. म्हणून ह्या जीवनाकडे जपताना पाहताना अंतर्मुख होऊन जीवन जगायचा प्रयत्न करायचा. ही साधं तत्त्वज्ञान आहे. ही वारकरी तत्त्वज्ञान लगेच्या लगे कळत नाही. घटन मटन पटन रज्जून सरपंच स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्याती नासत्ख्याती, हे शब्द तुमच्या परिचयाचे नाहीत. ते वापरून उपयोगाचं काही. साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप, वारकरीच व्हावं लागतं. तुकोबराय म्हणले काही नाही होता आलं तर काय हो, होय होय बारे करे, 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 होय होय समाधान वाटलं. असं थोडंसं लईच टाळ्या वाजवायच्या काही मंत्र्याचं भाषण नाही ते. कारण ती टाळ्या वाजवायला त्यांचंच मॉल आणि ठेवलेलं गडी असतात पुढं. ते काही खास भाषणामुळं टाळ्यावाजी त्यात अशातला पुष्कळ वेळा भाग नसतो. जाऊ द्या, काय नसतं त्या उकरड्यात. तरी त्याच्यातून एखादं बिलिंदर रॉब जन्माला येतं, अतिशय जितेंद्र आव्हाडासारखं. भयानक दलिंदर माणूस जन्माला आला महाराष्ट्रात. त्यांनी परवा
भाषणात सांगितलं शिर्डीमध्ये की राम मांस खात होता, ह्याचा पंजा बघायला होता. बांडगुळ कुठलं बैल. ही दोषी नाहीत माणसं. जाणकारांसाठी एक सुंदर वाक्य सांग, ही बोलतात ही दोषी नाहीत. त्या दोषी माणसाला पाठीमागं घालते ती जास्त महादोषित. मायबाप त्यांनी जादा वाटलं केलं. गुन्हेगार त्याला शिक्षा होईल न होईल तो भाग वेगळा. गुन्हेगाराला पाठीशी घालणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. आता काल निकाल लागला 16 आमदाराचा, तिकडल्या 14 आमदाराचा निकाल कुठल्या तरी बाजून लागला असता. त्याने दोन्ही बी गट पात्र ठरवलं. अपात्र ठरवलं नाही कोणाला, दोन्ही गटाला पात्र ठरवले. आणि एक काम जाता जाता केलं की ही शिवसेना शिंदे गटाची, शिंदे याचे आहेत, गोगावले याचे प्रतोद आहेत वगैरे असं सांगितलं. बरं वाटलं, म्हणजे आपल्याला बरं वाटलं. पण ज्याच्या विरोधात निकाल गेला आहे त्यांचं हाल किती असतील ही कधी विचारलं का तुम्ही? कधीतरी दुसऱ्याच्या भावनेच की ज्याच्या आजोबाने बापाने हे घडवण्यासाठी आयुष्य खर्च केले तरीसुद्धा, बापाने एखादी जमीन इस्टेट, आजोबाने एखादी जमीन इस्टेट घेतली असेल मोठी आणि पुढं संतानं चांगली नाही निघाली, त्याने इकून टाकली तर त्याच्यात त्या आजोबाचा काही दोष आहे? हो, त्याने उलट त्याला चिठ्ठी लावली पाहिजे दुसरी, भावकीची अर्ध्या एकराची कमाई ना. कळलं तुम्हाला? बांधायला नाही सोडून जमायचं, हे केलं पाहिजे. तसं झालं नाही आणि त्याचे परिणाम दूरगामी भोगायची पाळी आली. म्हणून निषेध करतो मी अशा भागाचा. काय करायचे यांना? जीवन काय जगतोय आपण? वातावरण काय आहे सगळीकडं? संपूर्ण हिंदुस्थान राममय झालं आहे. आता 22 तारखेची वाट बघतात. काय खर्च केला आहे तिथं अपाट वगैरे. 100 किलो सोन्याचा दरवाजा आहे मंदिराला आता. हो, 100 किलो वजन आहे सोन्याच्या दरवाजाचं राम मंदिराला. चांदीचा मोठा शंख तयार केला आहे. नगारे वगैरे अयोध्येतून आणल्यात. काय एक एक थाट आहे तिथं मोठं. आपल्याला टी व्हीवर दिसणारच आहे ते. दिवसभर लाईव्ह आहे त्या दिवशी. म्हणजे तिथला कार्यक्रम डायरेक्ट घरी बसून पाहू शकतो. आणि मोबाईल असला तर दारी धरीत बी दारं मोडले की पुन्हा बघायचं. काळाच्या ओघात कुठेही जा तुम्ही बघा, पण त्या दिवशी आनंद लुटा बघण्याचा. काही माणसं काहीच बघत नाहीत. म्हणलं मी बायको सुद्धा बघा गेलो नाही. काय झालं, गेली पळून. मला बघायलाच गेला नाही. हे असली नदी होतं मागचं आपल्या. सांगायची म्हातारी माणसं जुने अशी की आमचा बाप ठरविल त्यार बाप काही गळ्यात बांधून घालतो का तोंडा घेऊन गळ्यात. हुशार नव्हती माणसं. आणि म्हाताऱ्या माणसाला असल्या विचारा तुम्ही. हो, 3 लेकरं होईस तर मी बायकोवर बोललो नाही. असली चौकात गोळ्या घालाय पाहिजे. अरे बोलायला नाही बायको केली. काय येण्याचा बाजार हिजून. आणि मग ऐकायचं वगैरे. हुशार असतात माणसं, बुद्धिमान असतात. मी कधी कधी बारकाईने निरीक्षण करतो ह्यांच्या व्यवहाराचं वगैरे. बरं असली 10-5 कुठं बसली 5-4 चौकात कुठं एखाद्या ठिकाणी गप्पा आहे, दुसऱ्या नाही. आपण इतक्या पाठ बैल सोडायचं. दुसऱ्याची सुटायच्या आधी तर आपण त्याच्या रानातून चालून यायचो. मला राहून राहून प्रश्न पडायचा की ह्यो त्याच्या रानात चाराय गेले, ह्याच्या रानात त्यो चारायचा हे याला माहीत नव्हतं. त्याचं नाव संसार असतं. संसारात असतंच काय. हे लय सोपी फिलॉसॉफी सांगितली. लय मोठं अवघड तत्वज्ञान नाही, पण जवळून पाहायचं आणि आनंद घ्यायचा त्याचा. तो काळ होता आनंदाचा. माझ्या तुकोबरायचा काळ होता. तुकोबरायची आर्थिकदृष्ट्या काय अनुभव होता त्यांचा. त्या अनुभव आपल्या जीवनामध्ये कसा उतरवला त्याने. हे संपूर्ण विश्व चराचर ब्रह्मत्वाने भरलेलं आहे. या विश्वात एका परमतत्वा वाचून अणुपरमाणू मोकळा नाही. आणि हा सगळा अणुपरमाणू शेवटी त्या परमतत्वामध्ये सामील होतोय हे सांगायला अभंगाचं पहिलं.
झोपतील त्याच्यावर. पंचायत मोठी. तुमचं शिक्षण किती झालंय? मोनालिसा हे नाव ऐकलं तुम्ही? तुम्ही मोनालिसा तुमच्यापैकी? मोनालिसा तुम्ही ऐकले? काय होतं ते? चित्र होतं. वाह, क्या बात आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचा चित्रकार कोण? वाह, क्या बात आहे. हो, डबल टाळ्या. लिओनार्दो व्हिन्सी. त्याने चित्र काढलं होते आणि लोकांना दाखवलं, म्हणजे प्रेक्षकाला दाखवलं त्याने ते चित्र आणि प्रतिक्रिया विचारली की कसं काय चित्र आहे. त्याच्यावर एकाने सांगितलं थोडं डार्क पाहिजे होतं, अजून थोडं डार्क असतं ना फार सुंदर दिसलं असतं. तो लिओनार्दो व्हिन्सी हसला त्याच्यावर. तो म्हणला आता पुन्हा ब्रश फिरवणं म्हणजे चित्राचं वाटोळं करणं आहे म्हणला. तसं एकदा चांगली चाल झाली आणि पुन्हा डबल म्हणून जर ब्रश फिरत असेल तसला मी कधीच फिरवून द्यायचो नाही. कशासाठी? ही साधी फिलॉसॉफी, ही जीवन. आजोबा धन्य आहे तुम्ही, इथलेच आहेत का? असं का? वा 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 वा, अरे धन्य, बरं झालं. मगा तुमची आठवण निघाली होती, कुणीतरी काढली होती आठवण. हां वा. तुम्ही शब्दांच्या पलीकडचं उत्तर दिलं. आता ही माणसं आहेत पण काय म्हणालीसा कुणी का मारणं काय आपल्याला घेणं आहे. त्याच्याशी ह्यांचा काही कर्तव्य नाही. बरं ती काय रोज व्यवहारात लागते अशातलाही गरज नाही. जे व्यवहारात लागलं आहे तिचं झोपेतून हाक मारा, लगेच उठल्या उठल्या सांगत्याल नाव. जी गरज आहे तिची, कळलं तुम्हाला? जाऊ द्या, विनोदाने बोला, राग मानू नका, नाही तर गाठताल कार्यक्रम झाले. ठल विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचा काळे असाच होता. त्यावेळेस पुरुष मंडळी महाराजांच्या जीवनाचा, त्यांच्या आदर्शाचा फायदा घ्यायची. काही पुरुष मंडळी बायकोला घरी दटावून सांगायची, 2 वेळा जेवणार, गरम पाणी स्नानाला, काम सांगितलं की भंडाऱ्या डोंगरावर जाईल आणि तुकाराम होईल म्हणायची. बाया थरथरा कापायची. त्यांना वाटायचं त्यांचं जसं दिवाळं निघालंय तसं आपलं बी निघायचं. गडी मोखाड जगायची, बिना कामाची, बाया काम करायची. एक बाई हुशार होती, ती भंडाऱ्या डोंगरावर गेली तुकोबरायाकडून, पायावर डोकं टेकवलं. महाराज म्हणले तुमच्यामुळं आमच्या संसाराचं वाटोळं झालं. तुकोबराय म्हणले माझ्यामुळं? आम्ही तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीन, तू तर डायरेक्ट आरोप करते. म्हणले माझा नवरा तुमचा आदर्श घ्यायचं म्हणतोय आणि भंडाऱ्यावर येईल आणि तुकाराम होईल आणि कामधंदाच करीत नाही. तुकोबराय म्हणले दी पाठवून नीट करूनच लावतो. तुकोबरायांचं आश्वासन हे काही पंचवार्षिकच्या लबाडांचं आहे वे. त्यांच्या आश्वासनात काय असतं? काही दम नसतं, काय नसतं. काहींची आश्वासनं, काहींचं मागचं जीवन. मला कधी कधी खंत वाटते. परवा आमच्याकडं कलशारोहणाचा 17 तारखेला कार्यक्रम होता. आता जसं दत्त मंदिर नाही, आता चांगलं आहे. उशिरा खायला आले त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. ही इतकं चांगलं नाही. ही उगाच नेते मंडळी वगैरे माझ्याशी सलगीने वागतात, प्रेमाने वागतात. त्यांना माहीत आहे ही जात कधी उतल्याशिवाय राहायची नाही, ही बेकार जात आहे. पण मला का त्यांच्याकडून सह्या घ्यायच्या आहेत का, काय हात पसरायचा आहे का, काही भानगडच नाही. त्याच्यामुळं काहीच नाही. मोठी मजा असते, कधी कधी आनंद मिळतो. तसं झालं बाबा. ती आरती करायची पाळी, मग कुठल्या तरी गावातल्या वयोवृद्ध माणसाला माणूस म्हणतो तुम्ही करा. ते आमच्याकडे एक माळीअप्पा म्हणून वयस्कर माणूस होता, त्यांच्या वयाचा माझ्या वयाचा साधारण 80च्या दरम्यान. म्हणलं आप्पा तुम्ही आज आरती करा.
सगळ्यांना आपण देतो, पण तुम्ही घ्या, तुम्ही वयस्कर आहेत. ते म्हणलं पण आरती कोणाची करायची? मी म्हणलं मारुतीची. तो म्हणला मारुतीची नाही करीत मी आरती. मी म्हणलं कशामुळं? मला त्याने जंबूमाळी मारला होता महाग. आता जंबूमाळी मेलेला कधी रामायणाच्या काळात, ह्याने अजून वय जागं ठेवले. हे असले गडी जर गावात असल्यावर कसं गावाचं नीट व्हायचं नाही तर काय होईल? मला कधी खंत वाटते या गोष्टी. झालं एकदाच. ती बाईने आश्वासन मिळाल्यावर घरी आली बाई, आणि असा नवरा धुतला म्हणतात तिने. धुतला म्हणजे लक्ष लाय बॉय हमा मोती वगैरे असं आणून बोलली. लय बोलतात बाया. वारकऱ्यांच्या तर बायकांचं लय अवघड काम. वारकऱ्याचं जीवन म्हणजे बेकार जीवन. 12-1 वाजता इकडंच राहायचं, आंधा उशीर होतो, आणि उशिरा जाऊन जर दारावर थाप टाकली की आतून उत्तरच येत. आला वाटतं टाळ कुठून, वाजून सुद्धा म्हणत नाही, इतकी चिडलेली असते. पण ही बी गडी बेलिंदरच असतो. बाहेर येऊन 4 चौघातून माझी बायको तोंडात फटकळाय पण कामाला बरी, घाल मातीत तिला. काय करतो नाही समजोता करून. बरं लग्न होण्याची पंचायत एकदा झालेलं आहे, त्याच्यातच नशीब समजायचं. कुठं काय करता. मी तर त्याच्या बेनं 35 वर्ष झालं देवळात झोपतोय. थकली म्हातारी आमची बी. असं लांबून पाहिली मी त्या दिवशी. वाकून गेली, मान हालती, डोळं पांढरं झाभाळ झाल्यात, भवया केसाचा वाक झालाय, गालफाड बसल्यात आहे फार सगळ्यांना. काय राहिलं नाही. मानाला बेल्ट, कमराला बेल्ट. पण मी प्रेमाने हाक मारतो तिला अजून सुद्धा. लांबून लांबून हाक मारतो. आहे लांबून. काय चाललंय मस्तानी म्हणतो. आता ती मस्तानी का? ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. आता माझा गाड्या म्हणलं असं बाजीराव म्हण कशाची मस्तानी कशाची काय. जीवन त्याचं नाव आहे. शेवट आता काय टप्प्यावर आलोत ना, शेवटच्या आनंदात राहायचं. हां बाबा म्हातारी आहे. घरी गेलो मस्तानी. जाऊ द्या, एक आनंद आहे मोठा अतिशय. झालं एकदाच. ते घरी आली बायकोने नवरा धुतला. हे म्हणला भंडाऱ्यावर जायला आणि तुकाराम होईल. ती म्हणली सरळ चालायला लागायचं. त्यालाही माहीत नव्हतं इतक्या लवकर रिझल्ट लागल म्हणून. जसा 31 तारखेला राष्ट्रवादीचा आहे. घड्याळ कुणीकडं खानखान करतंय कोणाष्ट. जुन्या घरी राहतंय का नव्या घरी कोणाष्ट. अवघड आहे. जुन्या घराला बोगदा पाडून नव बाहेर पडायला तर गळे हे असं भुजबळ मानला. म्हणे ना का कोणी, मला काय गरज आहे. तर गंमत असे झालं. ते आलं भंडाऱ्यावर डायरेक्ट. तुकोबारांनी लांबूनच ओळखलं की गिराईक. जय हरी कसं काय आला? म्हणला संसाराच्या नावे. तुकोबारायला पटवीत होता संसार दुःखमुळं. तुकोबाराय म्हणले कपडे काढा. ते म्हणला कपडे काढा म्हणजे? कपडे काढा म्हणला. साधू हाताने सगळे कपडे जाळावं लागते. आता राख अंगाला मग साधू. ही लंगोटी नेसाय घ्या. त्याने लंगोटी नेसली, ती सगळे कपडे काढले. तुकोबाराने जाळले, राख केली, त्याच्या अंगावर पटवळलं. तोर दुपारच्या 12 वाजल्या. पोटात काय? तुकोबाराला म्हणला जिजाबाई भाकरी घेऊन कधी येते तो? तुकोबाराय म्हणले कधी येतात आणि कधी 8-8, 10-10 दिवस नाहीत येत. तो म्हणला न येण्याचा सप्ताह चालू झाला काय ना आता. हे तुम्ही काय खाता? म्हणले मी लिंबाचा पाला खातो. आता लिंबाचा पाला काय? सफरचंद आहे का द्राक्ष आहे? चावायचं आणि थुकायचं. अख्खा दिवस उपाशी. माघ महिना, कडाक्याची थंडी, भंडाऱ्या डोंगरावरचा झुंजाट वारा, अंगात घालाय नाही, पांघराय नाही, हातराय नाही. 8 वाजता तर गडी थाडथाड उडायला लागला. तुकोबारायला म्हणला भलतं गार लागतंय राव. तुकोबारा म्हणजे जोराजोराने टाळे वाजून कोणत्याही देवाचं नाव घेऊन नाच म्हणले म्हणजे हिट वाढते, ऊर्जा वाढते. टाळी वाजवायचं रामकृष्ण हरी, कधी विठ्ठला, कधी पांडुरंगा, कधी मसुबा, कधी मावला, कधी बाळूमामा, जे सापडेल ते देवाचं नाव घेऊन नाचायचं. पहाटं म्हणला महाराज. तुकोबारा म्हणले काय झालं?
टाळीला हाताकडे हातच आहे ना राव. ताटून घेतो राव म्हणला. तो कोबर आहे म्हणले. मग पहाट झाल्यावर दिसते, चल आंघोळीला. तू म्हणला आंघोळ? गरम पाणी तुझ्या बापाने ठुले डहावर, चल म्हणला. निहाला डहावर. तो कोबाराने गेला असं डहात उडी टाकली आणि हिकडला बसलं त्या बसलं गपचूप कुठलं. त्याने पाण्यात बॉट बुडवलं. आपण गरम झालं का बघतो तसं बॉट बुडवलं, खटकून वाकडं झालं. खट अंग असं इकडं ज्यादा दाब धूम दाबून धर ज्यादा आण तिकडून अंग असं टाकून आणायचं. खट्ट वाजल्याबरोबर वाकडं झालं. नीट करायला 2-3 मिनटं लागली. त्याने ओळखलं की ज्या पाण्यात बॉट बुडवलंय त्या पाण्यात जर वाकडं होतंय बॉट, मी जर पाण्यात पडलो तर लाकडंच गोळा करावं लागतं. म्हणलं लक्षण बरं दिसत नाही. 2-3 वेळा बॉट बुडवीपर्यंत तो कोबराय स्नान करून महाग कधी आले ती माहीतच नाही. महागूनच ढकलला. 5-6 बाऱ्या बुडवीला आराडला मोठ्याने. म्हणलं ह्याच्यासाठी गाथा लिहाला काय? तू कोबराय म्हणलं काय झालं गाथ्याचा आणि ह्याचा काय संबंध? त्याच्यात तर लिहिलंय बुडते हे जन न देखावे डोळांनी. तर बुडू बुडू मारताय राव म्हणला तुम्ही. निहाला भांडाऱ्याव कशाचा काकडा म्हणतोय, पार आकडा झालेला गडे. सकाळी ऊन पड्यावर सरळ झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वाट बघितली. जिजाबाई नाहीत आले. संध्याकाळच्या 6 वाजल्या. त्याने 2 दिवसाचा हिशोब केला. कालचा अख्खा दिवस उपाशी, रात्र वैऱ्याची महावैरीन आंघोळ आणि आजचा दिवस, कालचा दिवस उपाशी, आजचाही उपाशी. आजची रात्र उद्याची आंघोळ म्हणले पुन्हा आंघोळ घालायची गरजच नाही म्हणला. आपल्या आयुष्यातली लास्ट आंघोळ म्हणला. पण मनातली मनात म्हणला तुकाराम अंधार पडून द्या, तुमचं भजन तुम्हाला लखलाप म्हणला. आणि पुन्हा वारकऱ्याच्या नादी लागलो तर आपली अवलाद नाही म्हणला. पण दिवसा कुठं जाता येतंय, कपडे जाळून बसलात तुम्ही आमचं. आधार पाड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि महाग सारायचं. काय भांडाऱ्या डोंगरावरून घराकडं पळालं. घरावर दारावर जाऊन थाप टाकल्या. बायकोने आतून विचारलं कोण आहे? अगं म्हणला मीच आलोय. मीच कोण? अगं म्हणला आवाज नाही का ओळखीचा? ती म्हणली माझ्या ओळखीचा आवाज परवा दिवशीच मी आला. म्हणलं मी पार बुका लावून बसले. अगं तसं नको म्हणू म्हणला, मी जिवंतच आहे. ती म्हणली जिवंत असा नाही तर मेलेला असा, कामाचं बोला. तो म्हणला उद्यापासून दोघाचं धुणं मीच धुवून आणि जाईल. ती म्हणली भांडाऱ्यावर जायचं काय झालं? म्हणला भांडारा लावूनच आलो. विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात. कधीतरी जादू दाखवीच जाणार तुझी. मला प्रोत्साहन येतं रे. आता तू तर बरीच कीर्तन वाजवल्यात माझी, म्हणजे बऱ्याच वेळा वाजविलेलं आहे तू आम्हाला. चांगलं आहे. अतिशय हुशार आहेत पोरं, ते गुणी आहेत आणि सत्वगुण प्रधान आहेत. कलाकार गुणी असली तरी छंदिष्ट असतात आणि अति छंदिष्ट पुढं भांगिष्ट होत्यात. सगळ्या कलाकारांचं भागलंच नाही कुठलं. हिंदुस्थानात जेवढे मोठे कलाकार होऊन गेले त्यांच्या जीवनाकडे बारकाय नाही बघा. गामागुंगाला पदकं ऐकावं लागली, भागलं नाही त्याचं. बालगंधर्वला 247 रुपये कर्ज होतं, नाही जुळलं त्यात, शेवटपर्यंत नाही जुळलं. मोठ्या मोठ्यांचं सांगतोय, बारक्यांचं नाही. एक गंधर्व हे नाव जरी ऐकलं तरी कान मन तृप्त होतंय. अरे ज्याने गायलं, दिवसा भोपाळी गायली त्याने तर पहाट झाल्यासारखी होती मायबाप. इतकी ताकद ज्यांच्या गाण्यामध्ये, पण जुळलं नाही. ती जीवनाचा शेवट जाऊ द्या, लय लांबचं नाही. तुम्ही इथलंच येटाबाई बघितले का? येटाबाई अरे इथली माणसंच निराळी इतर सगळं. येटाबाई नाही पाहिली? पाहिली का येटाबाऊ? हां, तुम्हाला काय मी पंढरपूरची म्हणलो का काय?
नारायणगावची सांगतोय. असं ना वा मग असाच गडी लागतो त्याला. गडी अंगाने उभा ना आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा. काजवा किर 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 किर. फिशांतरामचं प्रोडक्शन आहे पिंजऱ्यातलं. तर तिला सुद्धा शेवटला इंजेक्शनाला पैसे नव्हते. काय बोलतोय मी तुमच्याबरोबर? कुणाला? विठाबाईला पुण्यात वर्गणी करावं लागली मायबाप. हे सामान्य माणसाचं नाही. ज्याने एकदा फिरकी मारली स्टेजवर तर अख्खा महाराष्ट्र फेटावर फेकीत होता. इतकं नृत्य त्या बाईचं होतं. तुम्ही उशिरा बघितले असेल. हां काय मग आत्ता पाहिले 7-8 वर्ष. मी जवानीत पाहिलेलं आहे त्या पठ्ठीने. माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते. विठाबाईचे, दत्तोबा तांब्याचे, ह्यांचे. दत्तोबा तांब्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर मीच पहिला महाराज होतो की ज्यांना संचितीमध्ये भेटायला गेलो. कलाकार आहे ते. तुम्ही असं एका अंगाने विचार केला त्यांचा की खराब बोलतात हे वगैरे असं कधी विचार करत जाऊ ना. त्याच्या कलेकडं पाहत जा. त्याच्यात बाकीकडं पाहायचं नाही. आणि ज्यांना हे ज्ञान नाही ना काय उपयोग आहे मग त्या. एखादा गोंधळे असू द्या, एखादा आराध्य असू द्या, कारण काही म्हणू द्या त्यांनी. गार डोंगराची हवा आणि बायला श्वासाना गारवा. तिला काय रोग आलता का स्वेटर घालायला? नाही तर माळावर शेकत बसायचं. उगाच उगा काय बिन काय गाणीर असेल त्याचा नियम आहे का काय. काय देव धनगरवाड्यात घुसला, काय रोग आलताय राजवाड्यात घुसायला. काय आहे का काय कारण काय. मला ही गंमत वाटते कधी कधी. जाऊ द्या. असा ज्याचा अनुभव आहे देव पाहायला कुठं जावं लागतं हे सांगायला अभंगाचं 2रं चरण. हो हो देवात या जवळी असे. हो देवात या जवळी असे. हो देवात या जवळी असे. हो
त्यांच्याजवळ असतं. कोणाजवळ? देव म्हणजे काय असतं? देव हा शब्द मुळात संस्कृत, देव नावाच्या धातूपासून देव या शब्दाची उत्पत्ती. देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. देव याच्यापेक्षा वेगळं काय असतं? कोणात असतं देवत्व? ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. बाकीकडं काय असतं? देव साधुत्वातच देव असतो, गुरुमध्येच देव असतो. माझ्या विठोबाचा आपणची देव दोन्ही भूमिका तोच करतो. फक्त ओळखता आलं पाहिजे. हिरा आहे पण ओळखता आलं पाहिजे. सगळ्यांना नाही कळत. ते एक दोहा आहे, हिरा पडा बाजार में रहा धुल लपटाय, बहुतेक मूरख चली गए पार खिलिया उठाय. म्हटलं परीक्षावंताला कळतं की हिऱ्यात काय किंमत आहे हिऱ्याची. बाकीच्यांना काय ते बांधत्याल बैलाच्या गळ्यात बैल. लय लवकर कळायला बी बुद्ध्यांक लागतं, विनोद कळायला वगैरे इतक्या झटपट पाहिजे ते गंमत आहे. आणि एकदा विकेट किपिंगच्या मागं चेंडू गेला की चौकारच असतो तो. एकदा त्यानेच अडवलं तरच फायदा होतो विकेट किपरने थोडंसं. आता मध्ये 10 सामनं भारताने जिंकलं सलग. अतिशय आनंद वाटला. आता वर्ल्ड कप आपलाच ह्या अभिमानाने मला सुद्धा छाती भरून आली. आणि कीर्तन सोडून दिलं आणि सामना बघाय काशी केली. नातू पुढं बसलाय पलंग, मी टी व्ही मोठा बघतोय सामना. आणि रोहितचं जेल नव्हता तो, पण पंचाने बाद दिलं त्याला. आणि तिथून पुढं सूर्यकुमार यादव वगैरे काय व्यवस्थित खेळले नाहीत आणि भारताचा पराभव झाला. मग डोळ्यातून पाणी आलं माझ्या त्या दिवशी. वाईट वाटलं की आपल्या हिंदुस्थानात, आपल्या भारतातल्या हा पराभव माझ्या जिव्हारी लागला. आणि ती नातू जवळ बसलेलं होतं. म्हणलं आजोबा काय झालं? म्हणलं हारलो आपण, आपला पराभव झाला. ती बिलिंदर कार्ट गोसायचं ती म्हणला रड आहे काय, तुमचा वाप मिळाला आहे काय? काय सांगा, दिलं खाटावूनच टाकून मी बी खाली असं फरशीवर आपटलं. म्हणलं याला काय म्हणतात? म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं काय नादी लागले, हे संस्कारच नाहीत. कधी नेमजला म्हणणार आपण, कधी आपल्या अंतकरणात हा भाव निर्माण होणार, सागरा प्राण तळमळला, ही कधी भावना तयार होणार? ती सावरकरातच असते, ती स्वातंत्र्य सैनिकामध्ये असते, ज्याने त्याग केलाय त्याच्यामध्ये असते. संस्कारच नाही तळाले. संस्कार म्हणजे तरी नेमकं काय असतं? संस्कार नेमकं काय असतं? संस्कार म्हणजे गंमत सांगतो लक्षात. एका राजाने घोडं घेतलं होतं, 2 शिपायांनी धरून चालविले. राजाही घोड्यावर बसून त्यांच्याबरोबर निघालेला. घोडा सुद्धा होता, देवमन होता, बाशिंग चांगलं होतं, उतरण चांगली होती, खुटं उपट नव्हतं, खुटं गाड होतं, 2 बहरं होतं पाठीवर, 4ही खूर पांढरं होतं, सफेद शेपूट होतं, कानाला कान चिकटत होतं, इतकं सुंदर वगैरे. काष्टीच्या बाजारात कधी घास मेटा सरको केल्या शिकारी गिरीपंजी हात बांधीन, ही कळतं का? ही त्यांची भाषा आहे काष्टीकराची. तर मोठी मजा असते. झालं एकदाच असा घोड्याची स्तुती करायची 2 शिपाई, कारण पगार राजाचा. राजाला खुश करण्यासाठी घोड्याची स्तुती, बाकी काहीच नाही. त्याच्या स्तुतीत काही महत्त्व नव्हतं. जवळ एक रस्त्याच्या कडेला आंधळ बसलं होतं. ती म्हणलं कसल्या गप्पा चालल्यात? ती म्हणलं राजाने घोडं घेतलंय भारी. ती म्हणलं कशाला घेतलं आंधळ? म्हणलं का ही पाण्यात बसत असलं पाहिजे म्हणलं. ती म्हणलं घोडं कुठं पाण्यात बसतं का? ती शिपाई म्हणली मला दिसत नाही, पण वासावर ओळखलंय की ही घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे. राजाने बी ते ऐकलं, राजाने घोडं थांबवला तिथं घोडा त्याचा, आणि शिपायाला पाठवून त्या मालकाकडून घेतलं. त्या मालकाला बोलवलं आणि विचारलं की हे आंधळा आरोप करतंय तुमच्या घोड्यावर की हे घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे, काय भानगड आहे? ते म्हणला बसतं. अरे पण घोडं कसं काय पाण्यात बसतं? म्हणला मी लहान शिंगरूर घेतलं होतं आणि म्हशीला पाजलं
शिंगरू घोड्याचंच, पण पाजलं संस्कार बस त्याच्यामुळं पाणी येतो. राजा भलता खुश झाला. 10 पायल्या धान्य देऊन टाका म्हणला ह्या आंधळ्याला. आणि पुढं गेल्यावर दुसऱ्या दिवशी राजाला बायको बघायचं होतं, जायचं होतं. त्याला वाटलं आंधळं नेलं तर परवडेल का. तर आंधळ्याचा आणि बायको बघण्याचा काय अर्थार्थी संबंध नाही. राजा येते, त्याने गाडी पाठवून आंधळ्याला बोलवून आणलं, नेहलं. मुलगी देखणी होती, स्मार्ट होती. रंभा, उर्वशी, मेनका, मृगनयना, रसिक, मोहिनी हे सगळे शब्द बाद व्हावत आणि तिथून पुढं ह्याची सुरुवात व्हावं अशी सुंदर मुलगी. पान खाल्लं तरी कंठातून बाहेरून दिसायचं असं प्लास्टिकसारखी चमडं. 18 इंचाची कंबर, जितकी स्त्रियाची कंबर कमी असेल तेवढं तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं, असा शास्त्रीय नियम आहे. आता टेपच पुरत नसेल तर भाग गहू नये. जाऊ द्या, कुणाबद्दल नाही, पण ती आपलं हेच सांगतं. झालं एकदाच. राजा म्हटलं असं नाही, असं काय अडचण नाही. जाऊ द्या, द्या सोडून. काही वेळेला काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तुम्ही म्हणाल एखादी व्यक्ती मधून उठली तर नुकसान काय होतं महाराजांचं. पण मला माहीत आहे की बारका घळसुद्धा मोठा बोगदा पाडीत असतो. का खोटं आहे मी बोललो. हा बारीक जरी घळ पडला, वापा भरला आणि बारीक घळ पडला, तो जर जागेवर नाही बुजला तर पुढं मोठा बोगदा पडतो. झालं आलंय होत. हे असल्या सूचना मला लहानपणीच माहीत झालं की कुठं थांबायचं कुठं नाही. हे तर गंमत अशी आहे ना, गंध्यातला माणूस आहे ना मी रोजचा, की आजच 50 वर्ष कंबर बांधतोय म्हणल्यावर बस. मुलगी देखणी होती, स्मार्ट होती, राजाने पसंत केली, 36 गुण उतारलं. आणि राजाने सांगितलं की एकच फक्त त्या आंधळ्याला विचारलं, कशी काय मुलगी. कशी काय मुलगी म्हटल्यावर राहू द्या आता काय बुंदशे गई तो हौशे नाही हाती. गेलं ते गेलं जात काय ते. राहू दे त्यांनी खालीवर घेतले आणि माझ्या वेळेत काय बदल पडणार नाही. माझं कुठंही न्या तुम्ही ती. ही मड मसन वाटतच नेणार मी. स्वभाव आहे ते, त्याचा काही दोष नाही. मग गंमत अशी झाली एकदाची. बाबा त्याने आंधळ्याला विचारलं कशी काय मुलगी. ते म्हणला मला काय दिसतं का. मला मुलगी दिसली तर पाहिजे ना, मी कसं सांगणार. पण एक गोष्ट आहे, त्या मुलीने जर आपल्या शरीराचा एखादा अवयव माझ्या हातात दिला तर मी ओळखील ही मुलगी कसली. ती मुलगी न सांगता उठली आणि तिने आपला हात त्या आंधळ्याच्या हातात दिला. 10 मिनटं सोडलंच नाही त्या आंधळ्याने. बिलिंदर आंधळ 10 मिनिटांनी सोडल्यावर सांगितलं ही मुलगी कळवातनीची. म्हणलं कळवातनीची म्हटलं की लग्न तर मोल्डच होतं, ते काही प्रश्न नव्हता. पण राजाने त्या मुलीच्या आईला विचारलं की ह्या आंधळ मुलीवर काय बोलतंय तुम्ही, गप्प कसे काय. ती म्हणले राजन ही मुलगी माझी नाही, कळवातनीच्या पालावरच सापडलेली मला. राजा म्हणला 2 पोती धान्य ह्या आंधळ्याला देऊन टाका. आणि पटंगणात गेल्यावर राजाने विचारलं तुला कसं काय कळलं की ही मुलगी कळवातनीची. त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हणला खानदानी बाई कधी परपुरुषाच्या हातात हात देत नसते, त्याच वेळेस ओळखलं की ही जात संकरित आहे. ही जात संकरित आहे ही त्यावेळेस ओळखलं. राजा भलता खुश झाला. आणि राजाने 3रा प्रश्न विचारला माझं भविष्य सांग की. म्हणलं आंधळ म्हणलं माझं भरलंय. मग तुझं भविष्य माझा मृत्यू एकाच वेळी. ते म्हणला मारीत नाही. नको म्हणला तसं विश्वास नाही माझा कोणावर. आंधळ म्हणलं पत्रकाराला बोलव. मग वागळे कैलासपुरी वगैरे हे पत्रकार बोलवले, कॅमेरे लावले सगळे कोण. मंत्र्यांना बोलव. मग शिंदे आले. हे म्हणले दोन्ही पाहिजेत उप. मग फडणीस की कोण आलं, दादा आला.
हे सगळे जमा झाले. म्हणले इकडून तिकडे गेलेले एखादा पाहिजे. मग खडसे साहेब आले. म्हणले एखादी बाई पत्रकार वगैरे पाहिजे. मग चित्रा वाघ आली. ती म्हणली ही जरा गार बोलती, हिच्यापेक्षा जहाल बोलणारे आणा. मग सुषमा आली. सुषमा आली. म्हणले जहाल पत्रकार पाहिजे, ही जरा मर्दाड आहे तर जरा मंद बोलत्यात आहे. म्हणले मग संजय राऊत आला. सगळी भाऊ चालून जमा झाली. सांग म्हणला आता भविष्य. ते म्हणला तू कडू, कृपण, खालच्या थरातला, दलिंदर, भिकार, भंगार, जेवढे खालच्या वर्गातले शब्द वापरता येतील तेवढे वापरले त्यांनी. त्याला इतक्या खालच्या नीच प्रवृत्तीचा आहे म्हणला. राजाला इतका राग आला की त्याला वाटायचं तलवार काढावा, तुकडंच करावं. पण पत्रकार मंत्री बसल्यात वगैरे हे सगळं हालचाल करता येणार. लय राग त्याने आवडला ना. आईला विचारलं राणी साहेबाला, आई काय म्हणते तरी तू गप कशी काय? ती म्हणली वा तू माझा मुलगा नाही. मला लेकरं बाळ होत नव्हती म्हणून मी गठुडं बांधलं पोटावर कापडाच. आणि शिपायाला सांगितलं नवजात उपजत कुठलं तरी मुलगा टाकून दिलेलं घेऊन ये, ह्या राजाला कोणीतरी मालक व्हावा म्हणून. मग तू सापडलेला आहे म्हणले झोपडपट्टी खालच्या पोलाखाली. राजा खुश झाला. पटंगणात गेल्यावर राजाने विचारलं त्याला की मी इतक्या दरिंदर कुळात जन्माला आलो हे तुला कसं काय कळलं? तो मला पहिलं 10 पायले दिलं तेव्हाच ओळखला होता मी तुला की तू भिकारण दलिंदर कुळातला आहे का. दातृत्वावरून त्याचं कुळ कळत असतं की दत्त मंदिर आहे, हे मंदिर आहे, त्याच्यात आपण किती दान करतो त्याच्यावर तुझं कुळ, हो त्याच्यावर तुझं कुळ अवलंबित आहे. तू जर काटकसरीने दिलं नाहीच दिलं की समजायचं हे पुलाखालचं आहे. ह्याच्यावर भागल मला वाटतं. म्हणून सगळ्यांनी या कार्याला भरभरून मदत करत जा. संत बाळूमामा तुमच्या जीवनात कधीच कमी पडू देणार नाही. कधीच कमी पडू देणार नाही. दयानंद महाराजाला कमी पडून दिलं नाही, मग तुम्हाला कमी पडून देतो काय? काही कमी पडत नाही. म्हणून साधू ते साधूच्या ठिकाणी विकार नसतात. काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मच्छर नाही, लोभ नाही, अहंकार नाही, त्यांना शिवतच नाही हे सांगायचं. तिसरं हे काम क्रोध नाही नाही चाले. काम क्रोध नाही, काम क्रोध नाही, काम क्रोध नाही चाले. काम क्रोध नाही चाले, काम क्रोध काम क्रोध नाही चाले, काम क्रोध नाही
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 जय बाबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई काम क्रोधा नाही चाले भूती झाली समता तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने. दोन चरणाचा विचार केला आपण या ठराविक वेळेमध्ये. पुढं भविष्यात कधी आलं तर ध्यानात आणून दिलं तर ही राहिलेली उर्वरित दोन चरणं पुढं म्हणजे मालिका चालू राहते. मालिका कधीच पूर्ण करायची नसती, ती अपूर्ण ठेवायची असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी गोड लागते आणि ऐकतं माणूस. आता मॅच बी चालू झाली असेल. अफगाणिस्तानबरोबर भारताची आज 7ला होती. ती बी बघायची. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आपण. आम्हाला प्रेमाने बोलवलं. लहान लहान बालकं इथं. मला 5:30चा टाईम दिला होता. मी 5:30च्या आधी 5ला इथं आलो होतो. टायमाच्या आधी. मी माझ्या आयुष्यात कधी अशी चूक करत नाही की आपल्यामुळं लहान मुलं बाळं रखडून जावात, त्यांना त्रास व्हावा आणि ते न जेवता झोपावेत. हे पाप मला लागायचं. मी पापाचा वाटेकरी कशाला हो. अजून जागेत ना आया बहिणींना पोरं नसला तर चिमटा घेऊ उठवा. म्हणून माझ्या आया बहिणी बहुसंख्येने आलाय, आपण बहुसंख्येने आलाय. आपल्या जीवनात बाळूमामा सतत आनंदाची उधळण करल, कमी पडू देणार नाही. ज्यांनी ज्यांनी मी 5 वेळा गेलो, माझाही सुंदर अनुभव आहे. आणि मगाशी मी कोणाला तरी बोललो, आता रस्त्याने येताना जे श्रीगोंद्याच्या अलीकडल्या बाजूला ठेशनकडे येताना इकडल्या बाजूला नर्सरी एक आहे. तर त्या नर्सरीपाशी सहज थांबलो. तो माणूस आला. महाराज म्हणलं कुणी इकडे. त्यांनी पायावर डोकं टेकून म्हणलं मी बाळूमामाचं कीर्तन आहे मला इकडं येळपाण्याला, तिकडं जायची ती वाडी आहे. मी काय पाहिलेली नाही वाडी, पण येळपणा माहिती आहे मला. आणि महाराज म्हणलं माझा अनुभव आहे. माझे वीटभट्टी, ते वीटभट्टीवरचे सगळे माणसं निघून गेली होती. मी प्रार्थना केली नुसती. ही मगाशी बाळूमामाला साक्ष ठेवून सांगतो, माय बाबा खोटं बोललो तर नरका जाईल. ती म्हणला नुसतं नमस्कार केला, आदमापूरला गेलो आणि पायावर डोकं टेकवलं, सगळं गडी महागारी आलं मला. इतकं सुरळीत चालू झालं. हे 2-3 तासापूर्वीचा अनुभव त्याने आपला सांगितला. तुमच्याही प्रत्येकाच्या जीवनात हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लेकरं बाळं नसतील त्यांनी डोकं टेकवा. ज्याला लेकरं बाळं नाही त्यांनी नुसतं डोकं टेकवा, नारळ घ्या, प्रसाद, आणि काही संकल्प करा की मी 5-10 मुलं जीव घालेली या निमित्ताने. तर दरवेळेला आवळी जावळी 6 वेळा होत्याला. घरची टीम तयार. काय काळजी नाही. सर्वांच्या पायावर डोकं टेकवून थांबतो. इथं ज्या साधू संतांनी विचार दिला, ही सेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जिथं भेदच नाही तिथं वाद कुठला. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने. सर्वांच्या पायावर डोकं. कोणाला डायरेक्ट इनडायरेक्ट एखादा शॉट लागला असला तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि दिलगिरी व्यक्त करून बी कोणी नाही ऐकलं तर माझं कोणी काय असं काय मी म्हणायचो नाही. पायावर डोकं टेकविलं. आपल्याला द्यायला काय या गोसायाकडं, फकीराकडं. मीच फकीर आहे. फकीर म्हणजे ज्याला जीवनात कशाचीच फिकीर नाही तो फकीर मी आहे. हो हो.
असं फकीरी जीवन जगलं. एक दोहा तुमच्यासाठी जाता जात, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिल. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय कोणी वेळी वापडी उदर क्षमा अपराध महाराज नाही उतरेला अधिकार भेटो क्षमा अपराध महाराज तुका क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कमरला विठ्ठल जय बाळू मामा चढावा